लागेल आलेले तमाम रसिक नगरीचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। या स्पर्धेचा विचार केला तर अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते। गोल्डन स्टार आयोजित क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळते। आयोजित ही स्पर्धा एमपीएलचा धमाका आपल्याला पाहायला मिळते 2026 मधला। आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला शेवटची मॅच पाहायला मिळते। दोन्ही टीमला देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा। आज टेनिस क्रिकेट .inच्या वाहिनीनुसार आपल्याला यूट्यूबच्या वाहिनीनुसार यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। आज लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतील आम्ही त्यांचे करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। आणि याच्या खेळपट्टीवरती आपण जे प्रेक्षक वर्ग पाहुणे वर्ग आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत आहे आम्ही त्यांचे करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत। जाऊया खेळपट्टीच्या दिशेने दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल जितेश पार्टे आणि आशिष परब हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। दोन्ही चांगले ताकदवान खेळाडू आहेत। तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दीपक। तिन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल कारण तिन्ही खेळाडू चांगले आहेत आणि तिन्ही खेळाडूंकडे टॅलेंट भरपूर आहे। त्याच्यामुळे कोण कोणावरती भारी पडेल हे येणारा बॉलवरती आपल्याला जरूर समजेल। दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा। सामन्याला सुरुवात दीपक बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज जितेश पार्टे। पहिलाच बॉल हुक केला जातोय, फटका फसलाय, चेंडूच्या काळी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल। महत्वाचा विकेट आणि इथून पहिला धक्का बसला जातो रिया 11 टीमला। फलंदाज जितेश क्रिकेट संघ आयोजित एमपीएल माथेरान प्रीमियर लीग 2026 हे दिमागदार देखणं पर्व या ठिकाणी आपण पाहतोय। आणि लकी ड्रॉ साठी महिलांसाठी फायनल डेला म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहतोय 10 पैठणी असतील, 3 ड्रेस पीस असेल, त्यानंतर 1 कूलर असेल आणि 1 स्मार्ट वॉच। अगदी महिलांसाठी एक वेगळी पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित माथेरान प्रीमियर लीग 2026 हे दिमागदार देखणं आयोजन आणि नियोजन अगदी लकी ड्रॉ महिलांसाठी असेल। फायनल डे म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये 10 पैठणी, 3 ड्रेस पीस असतील, 1 कूलर असेल आणि 1 स्मार्ट वॉच। अगदी याच मैदानावरती उद्या फायनल डेच्या निमित्तानं अगदी महिलांसाठी एक आगली वेगळी पर्वणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। धन्यवाद। नक्कीच या आणि तब्बल 10 पैठणी आहेत आणि महिलांसाठी एक वेगळी पर्वणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत। क्या बात आहे। इथं आल्याला सुरुवात केली प्रतीकनं आणि प्रतीकच्या बॅटमध्ये आलाय चौकार आणि सगळंच अकॉर्ड ओपन पाहायला मिळतोय। टीम बॅटिंग करत असताना रिया 11 टीम कडनं महत्वाचा विकेट बाद झाला। त्याच्यानंतर आता पूर्ण जबाबदारी आता पाहायला मिळते प्रतीक वरती कारण प्रतीक मागच्या मॅच मध्ये कुठेतरी कमी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि इथून चांगली सुरुवात करावी लागणार आहे प्रतीक या फलंदाजाला। आणि दुसरीकडे आपण पाहतो या आशिष हे दोन्ही खेळाडू गोल्डन स्टार टीम मध्ये आपल्याला हे खेळाडू पाहायला मिळतात परंतु आज एमपीएल मध्ये आपल्याला रिया 11 टीम कडे आपल्याला पाहायला मिळतात। आणि इथून पहिल्या बॉलवरती जरूर महत्वाचा विकेट बाद झाला, दीपकनी काढला गेला तो विकेट। आणि खरं तर आपण विचार केला तर जितेश पार्टीचं आपण कौतुक केलं पाहिजे कारण मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉलवरती षटकार आला होता आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट काढला होता तो देखील दीपकनीच काढला होता। आणि पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती मात्र त्या खेळाडूला मैदान सोडावं लागले गेलंय। पुन्हा एकदा प्रतीक ब्रँड हिट आणि बॉलला फेकून दिलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे व्यासपीठाला मानवंदना देणारा फटका प्रतीकच्या बॅटमध्ये येतो हा धमाकेदार एमपीएल षटकार। प्रेक्षकांची मन नाराज केली होती परंतु ह्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग सध्या पाहायला मिळते। एक चौकार, एक षटकार मारलाय धावसंख्येत वरून थोडंसं बदल पाहायला मिळेल। धावसंख्येत दाखल पाहायला मिळतील 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते रिया 11 टीम कडनं। गोलंदाज दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतं। थोडंसं रनअप मध्ये अडथळा निर्माण पाहायला मिळते गोलंदाजावरती कारण इथून पहिल्या बॉलवरती जरूर दादागिरी गोलंदाजाची राहिली होती आणि त्याच्यानंतर प्रतीकनी केलेली सुरुवात अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते। एक चौकार, एक षटकारानं आणि सध्या 10 धावींवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो। छोटा पॅक बडा धमाका। पुन्हा एकदा कारपिटीच्या साईडने फटका भरपूर चांगला आहे, गल्ली भरपूर मोठ्या आणि बॉलला फक्त पंच केलाय। अजून एक दर्जेदार प्रतीकच्या बॅटमध्ये धमाकेदार चौकार, धाव मिळतील 4।
खेळाडू जर राहिले तर मग रिया 11 टीमची धावसंख्या मी तर म्हणेन 60+ धावा जरूर पाहायला मिळतील. आणि तिथून M3 टीमला मात्र कमबॅक चांगला गोलंदाजी आणि चांगला लेंथ बघावा लागणार आहे. आता पुन्हा एकदा फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न होता. गुडलेसवरती चेंडू अडवला गेला होता. इथून थोडंसं बाहेरून बॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉल आणि 51 धाव पाहायला मिळते. 51 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखल पाहायला मिळतील. 15 धावा सध्या दाखल पाहायला मिळेल. पहिले षटक पॉवर प्लेचं आणि इथून खरं तर पॉवरफुल बॅटिंग प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळते. चांगला कमबॅक, चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते प्रतीकची. एकीकडे जर पाहिलं तर अक्षय परब सध्या नो स्ट्राईक रेटवरती आपल्याला पाहायला मिळतो. तोही दोन्ही खेळाडू इंदच्या हंगामामध्ये आशिषला पाहतोय. इंदच्या हंगामामध्ये खरं तर हे दोन खेळाडू सध्या भरपूर फॉर्म मध्ये आहेत आणि सातत्याने गोल्डन स्टार क्रिकेट टीम मध्ये आपल्याला हे दोन खेळाडू सातत्याने पाहिले जातात. माथेरानमध्ये ज्या ज्या स्पर्धा पाहायला गेल्या त्या स्पर्धेमध्ये खरं तर प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक खेळाडूचा बोलबाला भरपूर चांगला राहिला गेलाय. पुन्हा एकदा यारकोट पद्धतीचा बॉल आता स्ट्रेट ऑफ मध्ये उडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथून प्रत्येक धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथून नाकार दिला जातोय नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने. इथून चांगला थ्रो देखील पाहायला मिळतो आणि इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 6 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 6 षटकांमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना रिया 11 टीमला आणि पाहायचंय पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या कुठपर्यंत उभी करेल हे जरूर पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. भरपूर चांगली स्पर्धा. उद्याचा अंतिम दिवस आपल्याला फायनल डे उद्या पाहायला मिळेल आणि उद्या कुठला संघ या स्पर्धेमध्ये खरं तर MPLचा चॅम्पियन संघ कोण असणार उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळेल. कुठल्या संघाचा कुठल्या टीमचा बोलबाला हे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्ट्रेट हाम त्या बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथून एक धाव जरूर कन्वर्ट केली जाते आणि इथून एक धाव मिळाली गेली आणि एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिले संपलं जाते पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा दाखल पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये खरं तर प्रतीकचं कौतुक केलं पाहिजे, ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला आणि चांगली बॅटिंग मी तर म्हणेन. पहिल्या पॉवर प्ले जरी एक फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर दोन्ही फलंदाज, मला वाटतं या फलंदाज जो नॉन स्ट्राईक रेटवरती आपण पाहतो आशिषला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये, कारण त्याच्याकडे देखील भरपूर टॅलेंट आहे, भरपूर चांगला खेळ त्याही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला जातोय आणि इथून दोन्ही खेळाडू चांगल्या रीतीने खेळ करतील त्याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे. आणि इथून पहिले षटक संपले, धावसंख्या दाखल आपल्याला पाहायला मिळतील. 16 धावा सध्या दाखल लागले गेलेत. दीपकचं पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं गेलं आणि इथून वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. विजय कमी वयाचा खेळाडू आहे विजय आणि इथून विजयला देखील चांगला कमबॅक करणं हे फार महत्वाचं आहे आणि बॉलिंग अटॅक याही गोलंदाजाकडे भरपूर चांगला आहे. आणि इथून समोर फलंदाज प्रतीकला पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे आहेत, परंतु कोण कोणावरती भारी पडेल येणारा बॉलच मैदानाच्या आतमध्ये दाखवून देणार आहे. चला स्पीडअप करायचे, उशीर करायचं नाही, मी दोन्ही टीमला सूचना देतोय. पहिले षटक संपले, 16 धावा दाखल पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाला जरूर सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. विजयला पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाचा थोडासा हातावरती चेंडू अडवला गेला होता, झेल टिपण्याचा प्रयत्न होता आणि तो भरपूर त्रास त्या गोलंदाजाला झाला होता आणि तरी देखील त्याच्या हाताला प्रॉब्लेम असून तरी आज टीमसाठी खेळण्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला त्या खेळाडूला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा वेगाने बॉल टाकला होता, फुलटॉस बॉल होता, आक्रमण करता आला नाही आणि इथून थोडीशी लेंथ खराब पाहायला मिळते. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. पहिलाच बॉल थोडासा खराब फेकला जातो. 51 धाव मिळते. 51 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 17 धावा दाखल पाहायला मिळते. खतरा कोणाला असणार, बॉलर की बॅटर, बॅटर की बॉलर, हे प्रश्नचिन्ह सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा बिगिट की एखादा विकेट हे जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखवून देईल. बॅटची नरीज लागली जाते आणि इथून खतरा होता बॅटरला, परंतु विकेट किपरच्या पाठीमागे चुक्या पाहायला मिळतात. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कदाचित जर हा जर कॅरी केला असता तर अजून एक महत्वाचा विकेट जरूर पाहायला मिळाला असता. प्रयत्न भरपूर चांगले होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु झेलला मात्र जमिनीला दान पाहायला मिळाला आणि इथून एक धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या थोडं पुढे पाहायला मिळेल. 18 धावा स्कोर कार्डवरती. 17चा जो खतरा होता तो आता पलटला गेला. आता वार पलटवार कोणावरती असणार, फलंदाज स्ट्राईक रेटवरती आपल्याला पाहायला मिळेल आशिष, तर बॉलिंग ट्रॅकवरती विजय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे पाहतोय आपण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळेल. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहे. 6 षटकांची मॅच जरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि तिथून जर 1-2 मोठे फटके प्रत्येक षटकांमध्ये जरी आल्या तरी धावसंख्या रिया 11 टीमची आरामशीर मी तर म्हणेन 60-65 धावा सहजरित्या होऊ शकतात. परंतु इथून सध्या विजयचा बोलबाला आपण पाहिलं तर
आतापर्यंत पहिला चेंडू खराब फेकला होता आणि त्याच्यानंतर सलगचे 2 बॉलवरती फक्त एक धाव खर्च केली गेले. म्हणजे बॉलिंग अटॅक सध्या M3 चॅलेंजर टीमकडे देखील चांगला आहे. फक्त पहा क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. फक्त गॅप शोधली, बॉलला फक्त पंच केला गेलाय आणि थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल, कारण इथून जर पाहिलं तर एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग. दोन्ही खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने सेट झाले गेलेत आणि इथून जरूर अजून 1-2 ओव्हरमध्ये जर सिंगल डबल त्याच्यानंतर 1-2 मोठे फटके आले तर मग येणारे काही 12 ते 18 बॉलमध्ये जर चांगले तुटून जर खेळ केला तर मग चांगला धावसंख्या उभी राहू शकते. परंतु तिथून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक सध्या दोन्ही टीमकडे पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचंय. M3 चॅलेंजर टीम तुम्ही भरपूर उशिरा करताय. गोलंदाज तयार, स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, फक्त बॅटला आणि बॉलला फक्त पंच करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. इथून एक मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. सध्या दोन्ही खेळाडूंनी चांगला प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना संघाचं आणि टीमचं धावसंख्या कशी उभी करायची या दोन खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज विजय पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा हा बॉल थोडासा वेगाने पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे सचिनला पाहतो आपण. सचिन फणसे आपण पाहतो, एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि आज पहिल्या मॅच पासून खरं तर चांगला बॅटिंग चांगले विकेट किपरच्या माध्यमातून जरूर त्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि पुढच्या इनिंगमध्ये आम्हाला सचिन फणसेची देखील बॅटिंग जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विजय. प्रतीक्षा पहा, फटका भरपूर चांगला स्टेटॉप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम पाहायला मिळतोय. मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडं पुढे पाहायला मिळेल आणि इथून धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 2 षटकाचा विचार केला तर इथून दुसरं षटक देखील संपलं गेलं. 12 बॉलचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना टीम रिया 11 टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो ज्यांचा कालचा दिवस अप्रतिम राहिला गेला, कालच्या दिवसामध्ये डंका पिटला गेला, फलंदाज आकाशला पाहतोय आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती प्राचारण केलं गेलंय तिसऱ्या षटकाला. आकाशचं कौतुक केलं पाहिजे. कमी वयाचा खेळाडू सातत्यानं माथेरान परिसरामध्ये आज खरं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती याही खेळाडूचा बोलबालाने डंका पिटला गेलाय आणि तिसऱ्या षटकाला जरूर सुरुवात केली जाते. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर समोरचा फलंदाज आपण पाहतोय छोटा पॅक बडा धमाका. सातत्यानं गोल्डन स्टार टीम मध्ये हा खेळाडू पाहिला जातोय आणि त्याही खेळाडूचा बोलबाला यंदाच्या हंगामामध्ये यंदाच्या सीझन मध्ये याही खेळाडूचा परफॉर्मन्स भरपूर चांगला आहे आणि इथून बेस्ट वर्सेस बेस्ट याच्यामध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. एकीकडे प्रतीक तर दुसरीकडे आकाश, हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश तर बॅट्समन स्ट्राईक एंड वरती प्रतीक. क्रॉस द लाईन, फटका भरपूर चांगला. बॉलला फक्त दिशा दिली आहे. टायमिंग भरपूर चांगला. बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सीमा रेषा पार. वार पलटवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक मेरी तो एक तेरी असं समीकरण सध्या जरूर पाहायला जाईल, कारण पहिल्याच बॉलवरती आकर्षवरती चौकार ठोकलाय. प्रतीकनं धावसंख्येत बदल. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे. पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव मिळाली जाते आणि इथून एकच धाववरती समाधान पाहायला मिळतोय. थोडंसं करा पाहायला मिळतोय आणि इथून धाव घेतली नाहीये. एका धावीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकेटवरती फलंदाज आपण पाहतोय आशिषला पाहतोय. आशिषच्या बॅटमध्ये अजूनही एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. फक्त 2 धावेंवरती खेळतोय सध्या आणि इथून प्रतीकचा विचार केला तर
तीन चौकार एक षटकार आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देऊन म्हणजे प्रत्येकची बॅटिंग आता थोडी गरम होत चालली, त्याच्यामुळे पुढे अजून चांगला खेळ पाहायला मिळेल. काय फटका क्लासिकल MS धोनी स्टँड मधून बॉलला पाठवला जातोय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. फ्लॅट 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 सिक्स मध्ये गुंगावलं जातं, तर दुसरीकडे आशिषचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जात आहे. षटकार आल्यानंतर धावसंख्या बदल, धावसंख्या 33 धाव फलकेवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग. खरं तर दोन्ही खेळाडू आता गरम झालेत आणि याला थांबवणं आता फार कठीण आहे, कारण आकाशवरती देखील आता हल्ले चढवली सुरुवात केली. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावरती आक्रमण केला जातोय. अप्रतिम स्ट्रोक, बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. वन बॉब सीमा पार, चौकार. खरं विचार केला तर चौकार आल्या धावसंख्येत बदल, 37 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन आता सुरुवात केली आहे फलंदाज आशिषनं. कमालीची बॅटिंग, कारण आशिषची देखील बॅटिंग अशीच आहे, कारण एकदा लागला ना तर मग त्याला थांबवणं फार कठीण आहे. ते मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतो. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला जातोय. फटका फसलाय चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षणाला आपण पाहतोय आणि एका वाघाला जीवदान मिळालं नाही. जीवदानाचं सोनं जरूर आपल्याला आता पाहायला मिळाल. कदाचित M3 चॅलेंज टीमला खरं तर आता ही झेलची किंमत मोजावी लागेल, कारण जेव्हा जेव्हा खेळाडूचं जे झेल सोडले जातात ना, ते खेळाडू हमी ठरतात आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये जो गोलंदाज आपण पाहतोय आकाश, त्याचे जवळजवळ मी तर म्हणेन 2 ते 3 झेल सोडले गेले आणि त्याने तो फायदा उचलून त्याचं अर्धशतक त्या नावावरती राहायला गेलंय. म्हणजे आता इथून संधी मिळाली आशिषला. स्ट्राईक एंड प्रति प्रतीक. पुन्हा एकदा क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता. हा बॉल थोडस स्लो पद्धतीचा पाहायला मिळाला. इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि इथून 3 षटक संपले जात आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण करते पाहायला मिळतील 38 धावा. म्हणजे ज्या धावांची गरज होती त्या धावा जरूर आपल्याला सध्या पाहायला मिळतात रिया 11 टीम कडनं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर जितेश पार्टे बाद झाला होता खरं तर पहिल्याच बॉलवरती, आणि त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी आशिष आणि प्रतीक हे 2 खेळाडूंनी केलेली सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. आशिषच्या बॅटमध्ये 1 षटकार 1 चौकार, त्याचनंतर प्रतीकच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे चांगली टॅलेंटर बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि या बॉलिंग ट्रॅकवरती प्रचारण केलं जातोय. 4था षटक पुन्हा एकदा विजय या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून विजयला चांगला कमबॅक, चांगले कमीत कमी धाव रोखवणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण जेवढ्या धावसंख्या उभ्या होतील तेवढं दडपण M3 चॅलेंजर टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे चांगला गोलंदाजी, चांगला टप्पा टाकणं फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला मिडऑनमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आहे. इथून फक्त 1 मिळाली सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. धावसंख्या दाखवण्यावरती पाहायला मिळतील 39 धावा. स्ट्राईक वरती प्रतीक. छोटा पॅक बडा धमाका. खरं तर भरपूर चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला गेलाय आणि इथून प्रतीकला चांगला खेळ, चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा बॅटची एनर्जी लागली जाते. या गॅपमध्ये बॉलला ढकलला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळेल फक्त एकच. दुसरीचा प्रयत्न करतोय प्रतीक, परंतु इथं आशिषने नाकार दे का बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. कदाचित जर ही धाव घेतली तर एक महत्त्वाचं विकेट देखील बाद होऊ शकतो. त्याच्यामुळं आशिषला देखील ठाऊक आहे का आपल्या टीमच्या ज्या धावा आहेत ते सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावा येत आहे. त्याच्यामुळं अजून षटकं देखील बाकी आहेत, कारण 4थ्या षटकाला सुरुवात झाली. 2 बॉलचा खेळ संपला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. क्लासिकल फटका, गॅप भरपूर मोठी आणि बॉलला पाठवलाय. आशिषच्या बॅटमध्ये येतो हा धमाकेदार MPL मधला अजून एक चौकार. चव्वेचाळीस धावा फलक्यावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये दोन्ही खेळाडू लवकर बाद झाले होते, परंतु या मॅच मध्ये काय फलंदाजी केली जाते, अप्रतिम. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये कार्पेटच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथे खरं फंबलिंग पाहायला मिळतं. नशिबाचा आलेला हा बॅक टू बॅक
गेले. विजयचे 2 बॉल अप्रतिम फेकले गेले होते. फक्त 2 बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला गेला होता आणि इथून तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती आशिषने केलेले आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. आज खेळाडू वृत्ती का मी आज या रिया 11 टीम मध्ये खेळतोय. आज माझा नॅशनल गेम मला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. पुन्हा एकदा मिड विकेट बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव जरूर पाहायला मिळतोय. एका धावेवर समाधान मानला जाईल आणि एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 49 धावा धावपळीवरती पाहायला मिळतात. कारण रिया 11 टीमकडे बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे आणि इथून खरं तर M3 चॅलेंजर टीम देखील कमी नाही आहे. त्यांच्यामध्ये देखील आकाश सारखा एक मोठा खेळाडू आहे ज्यांच्या नावाचा डंका कालच्या दिवसामध्ये राहिला गेला होता आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर त्या खेळाडूनं सामन्यावर मेन ऑफ द सिरीज देखील आपल्याला सामन्याचा सामन्यावर देखील त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला गेला. म्हणजे पुढच्या इनिंगमध्ये देखील भरपूर चांगली खेळ पाहायला मिळेल. सचिन फंचेस सारखे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्याही टीममध्ये. हा देखील गॅप सिलेक्शन चेंडूला ट्रॅव्हल केला होता आणि इथून मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 50 धावा अर्धशतक सध्या पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना रिया 11 टीमची चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकाचा विचार केला तर षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय आणि इथून 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळते. मी तर म्हणेन या 2 खेळाडूंनी केलेली सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. खरं तर जितेश पार्टीची बॅटिंग कुठेतरी कमी पाहायला मिळाली परंतु इथून आशिष आणि प्रतीक या 2 खेळाडूंनी अप्रतिम खेळ केलाय. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने सेट झालेत आणि इथून बॉल शिल्लक असतील आता 12 बॉल. येणारे 12 बॉलमध्ये अजूनही किती धावा येतील हे येणारे बॉलच जरूर सांगून जातील मैदानाच्या आतमध्ये. आता 5वा गोलंदाज कोण असेल. आकाशला पुन्हा एकदा प्रचारात केला गेलाय. बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रण केलं गेलं या आकाशला आणि इथून आता आकाशला देखील चांगला कमबॅक चांगली बॉलिंग अटॅक करणं फार महत्वाचं आहे. कारण धावसंख्या 50चा आकडा जरूर पार केलाय आणि अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जर अशीच चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून जर राहिली तर 60-70 प्लस धावा जरूर पाहायला मिळतील ह्याही मॅच मध्ये. पहिलाच बॉल कार्पेटच्या साईडने बॉलला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना थोडंसं खरा फंबलिंग पाहायला मिळाला आणि इथून मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रतीकला देखील ठाऊक आहे स्ट्राईक द्यायचे आशिषला आणि इथून आशिषच्या बॅटमधनं मोठे प्रहार येतात. तसं बघायला गेलं तर दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधनं मोठे प्रहार जरूर आले गेलेत आणि इथून आता मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे रिया 11 टीमला. पुन्हा एकदा हा बॉल थोडंसं स्लो पद्धतीचा पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न करत विकेट किपरकडनं थोडीशा खराब फंबलिंग पाहायला मिळतं. पंचांचा इशारा व्हाईट बॉल बाहेरून जाणारा चेंडू पंचाने अव्वांतर केला गेला आणि एक अव्वांतर धावेनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. 52 धावा सध्या धावफलकावरती पाहायला मिळतात. खराब चेंडू फेकले जातात आणि इथून चांगला बॉल रिलीज करावा लागेल आकाशला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शॉर्ट पिच बॉल होता. आक्रमण करता आला नाहीये. बॅटची इनर एज लागली जाते. इथून धक्का क्रमांक लागेल दुसरा फलंदाज झाले जो 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. राजची बॅटिंग कुठेतरी मी आजच्या दिवसामध्ये कुठेतरी कमी पाहिली गेली परंतु आता इथून राजला देखील आक्रमण करणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या भरपूर चांगली आहे. सध्या 52 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे आणि इथून बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आकाश पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये उडवला जातोय. फटका भरपूर चांगला आहे. ताकदीचा वापर आणि बॉलला पाठवला स्ट्रेट ऑफ मध्ये. आल्या सुरुवात केली. राजच्या बॅटमध्ये येतो हा धमाकेदार बदल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 56 धावा सध्या धावफलकावरती लागल्या जात आहे आणि इथून
चांगली बॅटिंग राज या फलंदाजाकडनं देखील पाहायला मिळते. आल्याला सुरुवात केली आहे, भरपूर चांगला फटका त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दुसरा बॉल बॅट चेनरजी लागली जाते, शतकशाही चेंडूच्या मागे धावतोय, एक धाव बळाली जाते, दुसरीचा प्रयत्न आणि इथून बॉल चाललाय डुकडुक करत बॉर्डर लाईनच्या पलीकडे, सलगचा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय राजच्या बॅटमधनं. वरती पाहायला मिळाला. मी मगाशी उल्लेख केला होता रिया 11 टीमचा, कारण 12 बॉलचा आता खेळ बाकी आहे आणि इथून जर 12 बॉलमध्ये जर अशीच जर बॅटिंग झाली तर 60-70 प्लस धावा जरूर पाहायला मिळते. अजून या षटकातले काही बॉलचा खेळ बाकी असेल आणि इथून आकाशवरती देखील हल्ले चढवले जातात आणि इथून रातचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावला जातं. रिवर्स पटका लागला तर पार, नाही तर आबाद, असं समीकरण सातत्यानं टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि इथून रिवर्स एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. चौकार हॅट्रिक आपल्याला या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळते. धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग सध्या राज पहा, चौथ्या क्रमांकावरती हा फलंदाज आपण पाहायला गेला आणि काय फलंदाजी पाहायला मिळते. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन रिया 11 टीम कडे आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलाय फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. इथून मिळेल फक्त एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न परंतु तिथं नाकार, थोडंसं खराब थ्रो पाहायला मिळतो आणि इथून ह्या चुका सुधरावं लागतील एंट्री चॅलेंजर टीमला आणि इथून 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहे. 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाफलकेवरती पाहायला मिळतील धावा दाफलकेवरती पाहायला मिळतात. इथून वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला ऑन बॉम्बची आणि इथून पुन्हा एकदा जर तसा चेंडू फेकला तर मग तोही नो बॉल दिला जाईल आणि इथून उमेश या गोलंदाजाला आता इथून चांगला कमबॅक, चांगली लेंथ, चांगला टप्पा टाकणं मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं असणार आहे, कारण धावसंख्या 77 धावा पोचल्या गेल्यात. अजूनही या षटकातले 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जर मोठे फटके आले तर आजच्या दिवसामध्ये जरूर हाय स्कोर पाहायला मिळेल. फटका भरपूर चांगला क्लासिकल फटका आणि बॉलला फेकून दिलाय वन बाब सीमा पार.
81 धावा फलकेवरती लागल्या जात आहे बॅटिंग करत असताना टीम रिया 11. काय फलंदाजी केली आहे खरं तर प्रतीकनं. गोलंदाज तयार उमेश लोखंडेला पाहतोय. वार पलटवार केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक ऑन फायर. काय फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. प्रतीक ऑन फायर. एमपेलचा हा धमाका. वरती लागल्या जात आहे. काय फलंदाजी आहे. प्रतीकची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्याला हरकत नाहीये. कमालीची बॅटिंग. 46 धावेंवरती खेळतो. एक नवीन इतिहास आपल्याला प्रतीकच्या नावावरती पाहायला मिळेल का. एमपेल मधला एक अर्धशतकाचा खेळाडू प्रतीकच्या नावावरती पाहायला मिळेल का. हा देखील बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग पाहायला मिळाला. इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातला आता पाहायला मिळेल. जरूर बॅटकट आपण पाहिली गेली. पंचांचा भरपूर चालाक्षी पंच आपण पाहतो. एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती षटकार ठोकणं फार महत्वाचं असणार आहे प्रतीकला. मोठा फटका तर आला गेलाय 2 षटरक्षकाच्या मधून. बॉलला फेकून दिला बॉर्डरलाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी इथून मला वाटतंय छोटा पॅक बडा धमाका. रिया 11 टीम भरपूर चांगली त्यांना आवडले आणि त्या एका टीम मध्ये ते खेळाडू खेळताय. आणि इथून मॅच संपल्यानंतर लगेच प्रतीक 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जायचं. भरपूर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून राहिला गेला आणि अर्धशतक देखील त्या खेळाडूचा एक नवीन विक्रम आपल्याला एमपीएल मध्ये पाहायला मिळेल. प्रतीकच्या नावाचा बोलबाला खरं तर उद्याच्या दिवशी देखील जरूर पाहायला मिळेल. आणि अक्षय परब यांच्याकडनं त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आला गेलाय. ते इमा संपल्यानंतर ते कॅश प्राइज घेऊन जायचंय. हा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय प्रतीक शिंदे ज्यांनी गोलंदाजाचे केले वांदे आणि त्याचं नाव प्रतीक शिंदे. प्रतीक शिंदे आपलातून अजयजी विठ्ठल सावंत साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. जुईनगरचे शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय अजयजी विठ्ठल सावंत साहेबांच्या माध्यमातून अगदी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलंय ते प्रतीक शिंदेला. आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देखील आम्हाला या एमपीएल साठी माथेरान प्रीमियर लीग साठी ज्यांनी दिली आहे. खऱ्या अर्थानं अलीकडचे 2 सामने गमावले होते ते याच रिया 11 या टीमनं. या ठिकाणी आपण पाहतोय गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. एमपीएल माथेरान प्रीमियर लीग 2026 लकी ड्रॉ महिलांसाठी असेल. फायनल डे म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये 10 पैठणी, 3 ड्रेस पीस असतील. तदनंतर 1 कूलर असेल आणि तदनंतर आपण पाहतो 1 स्मार्ट वॉच या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि महिलांसाठी अगदी मोठी पर्वणी या ठिकाणी आपण पाहत आहोत. प्रतीक शिंदे नावाचं वादळ अगदी मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं आणि अलीकडचे 2 सामने त्यांनी जरूर गमावले होते. परंतु या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग आपलातून
आणि संघासाठी अगदी ज्या धाबा हव्या होत्या ना त्या धाबा त्याने जमवल्या. माथेरानचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसला. अद्भुत अंदाजात त्यांनी खऱ्या अर्थानं बॅटिंग केली. तोलून मोजून अभ्यासपूर्ण बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहिली आणि बडे मंच का बडा खिलाडी प्रतीक शिंदेनं दाखवलं. मायूस मत हो बंदे, ए तेरा वजूद नहीं, तू ओ कर सकता है जो किसी ने सोचा तक नहीं. आणि ते दाखवलं प्रतीक शिंदेने मैदानाच्या आतमध्ये. अगदी 50 धावा जमवत संघाची धावसंख्या एकूणच टोटल 91 या धावसंख्येवरती नेऊन ठेवला आणि 92 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. प्रतीक शिंदे यांनी जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. अगदी सर्वांना अगदी प्रेमात पाडणारी त्यांची बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. 50 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग आजच्या दिवसामधील हे पहिलं अर्धशतक या ठिकाणी झलकावत असताना प्रतीक शिंदेला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आणि कालच्या आणि आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या याच संघाने जमवली आहे. 92 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केले. 91 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्या होत्या. मॅच चांगली होईल. मॅच चांगली होईल. एकीकडे आपण पाहतोय दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जेचे आहेत. दोन्ही संघाचा दर्जा समान आहे, परंतु आता पहिल्या सत्रामध्ये आपल्या बॅटिंगचे जोहर दाखवले. फलंदाजी करत असताना रिया 11 या टीमनं आणि आता M3 चॅलेंजर टीम जी सातत्यपूर्वक चॅलेंज करत आली आहे प्रतिस्पर्धी संघाला. आणि हा चॅलेंज ते या ठिकाणी स्वीकारतील का? आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना M3 चॅलेंजर टीमनं या अगोदर देखील पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली. प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. या मॅचमध्ये देखील तो स्टार्टअप देतील का? त्याच रणनीतीनं बॅटिंग करत 92 धावसंख्येचा पाठलाग करणं तितकंसं सोपं नसेल, परंतु जर आक्रमण झालं, सुरुवातीपासून जर धाबा जमवल्या तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं असेल. क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाहीये. जर तुम्ही प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट तुम्ही शक्य करू शकाल. परंतु ते कसोशीचे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज प्रतीक शिंदे, ऑन स्ट्राईक वरती अनिकेत, नॉन स्ट्रायकर एंड वरती विजय आकाडे, नॉन स्ट्रायकर एंड वरती छोटा कदचा खेळाडू, छोटा कद बडा धमाका त्याचं सातत्यपूर्वक आपण पाहिलंय. आणि तोच विजय नॉन स्ट्रायकर एंड वरती. मागच्या मॅच मध्ये देखील अनिकेतने दमदार सुरुवात केली होती. तो यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. डायरेक्ट हिट झाला तर विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु पॉपिंग क्रीज वरती फलंदाज सुखरूपपणे पोहोचतायत. पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगल धाव. व्हेरी फर्स्ट बॉलला चांगला हाताळलं फलंदाज त्या ठिकाणी अनिकेतनं. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येचा श्री गणेशा पहिली धाव या ठिकाणी धाव फलकावरती. पहिली धाव या ठिकाणी धाव फलकावरती लागली जाते. 92 धावसंख्येचा करायचे पाठलाग. शांत आणि साबत सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या बॉलवरती आक्रमक व्हावंच लागेल. फलंदाज विजय आखाडे या फलंदाजाला. उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर, ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला चेंडू. पंचांनी दर्शवलं, संदीपजी गायकवाड सर यांचा इशारा आला. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं पहिली एक्स्ट्राची धाव या ठिकाणी धाव फलकावरती लागली जाईल. 2 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचेल. 2 धावा धाव फलकावरती आहेत. मॅच जर चांगली करायची असेल तर आक्रमण तुम्हाला करावंच लागेल. आक्रमणाशिवाय तुमच्याकडे कोणताही पर्याय नाही. परफेक्ट यॉर्कर बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध सन्मान देण्याशिवाय कोणताही पर्याय फलंदाजाकडे नव्हता. आणि सन्मान दिलं. रक्षात्मक हा फटका होता. स्वतःचा बचाव करत एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. अनिकेत एक चांगला फलंदाज आहे, त्याकरता त्याला सलामीला धाडलंय. त्याच्या सोबतीला आपण पाहतोय विजय आखाडे एक चांगला बॅट्समन, परंतु आता गोलंदाजी चांगली करतोय प्रतीक शिंदे मैदानाच्या आतमध्ये.
हॅमर स्टाईलने या फटक्याला खेचलाय. ऑन साईड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आर्या त्या ठिकाणी होता आणि त्यानं चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धाबा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचलते 5 या धाबसंख्येवरती. संयमी क्रिकेट, शांत आणि संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंगल डबल वरती भर, एकात 2 मोठे पटके जरूर आले पाहिजेत तर मॅच मध्ये मजा येईल. 92 धाबसंख्येचं पाठलाग करणं तितकंसं सोपं नाहीये. एकात 2 मोठे पटके आणि अगदी लो फुलटॉस आणि फुल टोल वसूल करणारा येतोय अनिकेतच्या बॅट मधून. हा दर्जेदार षटकार. सिक्सर येतो ना. या सिक्सरच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचेल ते 11 या धाबसंख्येवरती. आक्रमण केलं पाहिजे, आक्रमण केलं पाहिजे असा आपण उल्लेख करत होतो आणि सुरुवातीपासून आपण तेच कानमंत्र देतोय. अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स. जर आक्रमकता दाखवली तर धाबा होतील. आणि पुन्हा एकदा हॅमर स्टाईलनं या फटक्याला सजवलंय. स्टेट डाऊन दी ग्राउंडचा येतोय हा सिक्सर. क्षेत्रामध्ये पाहिलंय, क्षेत्र कोणतंही असो तुमच्या कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि ते प्रामाणिक कष्ट या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अनिकेतला आणि तो करतोय स्वतःला सिद्ध करत. ठोकलेत त्यांनी लगातारचे 2 षटकार. पुन्हा एकदा बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध या चेंडूची फिकी केली. पंचाचा इशारा येतोय. लेग बाईटची ही एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धापलक जाऊन पोहोचेल ते 18 या धाबसंख्येवरती. धाबा वाचवायचे आहेत. एकूणच आपण पाहिल्या होता सुरुवातीला 92, 18 धाबा या ठिकाणी धापलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे फलंदाज अनिकेत आणि त्याच्या सोबतीला विजय. भरपूर चांगली सुरुवात या ठिकाणी आपण या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. परंतु आता इथून पुढे येणाऱ्या गोलंदाजावरती देखील आक्रमण तुम्हाला करावं लागेल. अटॅक जर केलं नाही तर धाबसंख्येचा पाठलाग होणं थोडंसं कठीण असेल. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलाय. रामवीर कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती संपर्क साधायचा. रामवीर आणि किशोर उघडे. रामवीर किशोर उघडे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचे लवकरात लवकर. दोन्ही खेळाडूंना विनंती असणार आहे बा. नक्कीच दोन्ही खेळाडूंना आपण त्या ठिकाणी सूचना देतोय की आपण त्वरित मंचाशी संपर्क साधायचा आहे. प्रयत्न चांगले राहिले. मनोज आपण या मॅच मध्ये पाहिलं तर प्रतीक शिंदेवरती केलेलं आक्रमण 18 धावा तब्बल या पहिल्या षटकामध्ये खर्ची केल्यात गोलंदाज प्रतीकने. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज किरण. पहिला चेंडू चांगल्या दर्जेचा आहे की नाही पंच त्या ठिकाणी चेक करतील. स्वतः पंच संदीपजी गायकवाड सर त्या ठिकाणी जात आहेत. आणि योग्य तो निर्णय अगदी ते आमच्यापर्यंत पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल येईल. फलंदाजाला बेट करत यावेळेस ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय अनिकेतला. आज चांगला स्ट्रोक. बॉल जाईल डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंगनच्या अगदी मधोमध मारलेला हा दर्जेदार दिमागदार. आणि या सिक्सरच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचल ते 24 या धाबसंख्येवरती. मॅच मध्ये टक्कर जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघातील खेळाडू चांगले आहेत. बॅटिंग देखील चांगली दमदार करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि ही नेट टू नेट फाईट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गेम प्लॅनिंग चांगलं आहे खऱ्या अर्थानं अनिकेत आणि विजयचं. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. लगेच सेकंड ओव्हरमध्ये त्यांनी बॅटिंग पॉवर प्ले घेतलं. जर पहिल्या सरसेनापतीवरती आपण आक्रमण केलं तर उर्वरित येणारी सेना गारद होऊ शकते. आणि त्याकरता आपण पाहतोय लगेच
दुसऱ्या ओव्हरमध्येच त्यांनी बॅटिंग पॉवर प्ले घेतला आणि आक्रमणाला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थिलर मॅच मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परिस्थिती थोडीशी गंभीर आहे, परंतु सांगतोय फलंदाज अनिकेत मी अजून इथे खंबीर आहे आणि तशी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे जिंकणार कोण त्यापेक्षा ही मॅच अंतिम टप्प्यापर्यंत चांगली होणं गरजेचं आहे आणि तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अनिकेत बरसतोय. अद्भुत अंदाजामध्ये खऱ्या अर्थानं तो बॅटिंग करत असताना यावेळी आपण पिकअप शॉट पाहिला फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून. अधिक खडे स्टँड अँड डिलेवरचा तो फटका होता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज किरणवरती थोडंसं आता दडपण असेल. पुन्हा एकदा लो फुलटॉस. आक्रमण जरूर केलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतील परंतु त्यांच्या अगोदर बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. मनोजजी असं म्हटलं जातं तुम्ही जर एक असाल ना तर नेक असाल आणि खरोखर तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय अनिकेत आणि विजय. दोघांची एकजुटता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आणि कडक प्रहार तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. अक्षरशः बरसलाय अनिकेत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. पुन्हा एकदा एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, वेगाने येत आहेत. केवळ एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. अनिकेत या फलंदाजांना आपण पाहतोय त्याचा करिश्मा, त्याचा जलवा या ठिकाणी दाखवलाय, परंतु आता विजय आखाडेला देखील मैदानाच्या आतमध्ये बरसावा लागेल आणि जर विजय आखाडे बरसला ना तर या मॅच मध्ये या धावसंख्येचा पाठलाग होणं जास्त कठीण नसेल. बॉल तयार. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, वेगाने आलेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु ते झालं नाही. एक धाव जरूर त्या चेंडूवरती मिळेल. दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीजवरती सुखरूपपणे पोहोचतायत. तोलून मोजून अभ्यासपूर्ण बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. एक धाव महत्वपूर्ण आहेच क्रिकेटमध्ये. ज्यावेळी तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता, परंतु एकात दोन फटके देखील त्या ठिकाणी मारणं गरजेचं आणि ते सुरुवातीला मारलेत फलंदाज अनिकेत या फलंदाजानं. बॉल तयार आहे. किरण यावेळेस ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. पंचाने सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल आणि या व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. क्वालिटी क्रिकेट दाखवतोय अनिकेत. हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडंसं दडपण आहे किरणवरती. पुन्हा एकदा आतली कडा घेतली होती बॅटची आणि तदनंतर यष्टीरक्षकाचा वेध त्या ठिकाणी आपण पाहतोय. डॉट बॉल या ठिकाणी कोणतीही धाव शेवटच्या बॉलवरती येत नाहीये. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावेल ते 31 या धावसंख्येवरती. 92 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. 31 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी सध्याच्या घडीला पाहतोय. येणारे शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते एकूणच 24 आणि विजयासाठी गरज असेल ती 61 या धावसंख्येची. चोवीस चेंडूमध्ये आता 61 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बडे मंच का बडा खिलाडी आपण या ठिकाणी अनिकेतला पाहतोय. चांगली बॅटिंग होत असताना त्याच्या माध्यमातून, परंतु विजय आखाडे सिंगल डबलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेशन तो करतोय. जास्त काल अनिकेत कसा स्ट्राईक वरती राहील ना ते पाहतोय तो, परंतु आता त्याला देखील हात खोलावे लागतील. अभी नाही तो कभी नाही. आणि खऱ्या अर्थानं जर इथून आक्रमण झालं नाही, हे षटक फार महत्वपूर्ण आहे या लढतीमध्ये. 92 रनचं जर तुम्हाला पाठलाग करायचंय ना तर हे षटक फार महत्वपूर्ण आहे. या षटकामध्ये किमान 15+ धावा आल्या तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं होईल. पहिल्याच बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट. स्वतःची दादागिरी व्यक्त करतोय गोलंदाज प्रतीक शिंदेचे जोहर दाखवत असताना एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज विजय आखाडे या चेंडूवरती होईल बाद.
नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण त्याला पाहतोय. न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थानं आता त्याग करावा लागेल आणि त्यागच या मॅचमध्ये आग लावेल. परंतु खऱ्या अर्थानं तशी बॅटिंग इथून पुढे होईल का, हे षटक आपण सुरुवातीलाच उल्लेख केलं का महत्त्वपूर्ण असणार आहे या M3 चॅलेंजर या टीमसाठी. परंतु तसं काही घडलं नाही. पहिल्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट. विजय आकाडे त्या चेंडूवरती बाद झालाय. प्रतीक तयार. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कबरवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. चेंडूला अडवलंय. उचलणार पिकणार तत्पूर्वी मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. 32 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर विजयला तिथून मैदान सोडावं लागलं. परंतु आता दारोमदार पूर्णपणे जबाबदारी असेल ती अनिकेत या फलंदाजावरती. अनिकेतनं अटॅक केलंय. 3 षटकार, 1 चौकार, 3 एकेरी धावा आणि 1 डबल त्याच्या बॅटमधून येत असताना पुन्हा एकदा लो फुल टॉस. त्याच्यावरती आक्रमण पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावेंसाठी. बिग 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 हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. ऑट शॉट, ग्रेट शॉट, प्रॉपर टायमिंग होतं आणि अगदी चेंडूला विकेटवरती लँड होण्यापूर्वी बॅटवरती कनेक्ट केलं आणि कनेक्ट देखील आपण पाहतो तितकाच प्रॉपर टायमिंग सह ताकद आजमावली आणि बॉलला सीमारेषा पलीकडे धाडलं फलंदाज अनिकेतनं. काउंटर अटॅक आता चालू आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवतोय. महत्वाची विकेट दवा आणि दुवा या मॅच मधील फलंदाज अनिकेत या चेंडूवरती होतोय. झेलबाद. आता स्मशान शांतता जाणवेल. खऱ्या अर्थाने M3 चॅलेंजर्स यांच्या खेम्यामध्ये महत्वाची विकेट होते. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये बरसला होता. चांगली बॅटिंग, 4 षटकार त्याने टोकले होते या इनिंग मध्ये. जी सुरुवात हवी होती, जो स्टार्ट हवा होता संघाला धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी कॅल्क्युलेटर बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आणि मनामध्ये त्याने निश्चयच केला होता जर प्रतिस्पर्धी संघ 91 धावा जमा करू शकतो ना रिया 11 हा संघ, तर M3 चॅलेंजर संघ या मॅच मध्ये 92 धावसंख्येचा पाठलाग का करू शकत नाही. हा प्रश्नार्थ चिन्ह, हा प्रश्न त्याच्या मनात अगदी त्याला छेडत होता आणि त्या कारणास्तव त्याने आक्रमणाला सुरुवात केली. परंतु मोक्याच्या क्षणाला या ठिकाणी त्याने विकेट गमावली आहे. न्यू बॅटर उमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक तयार आहे. 2 विकेट आतापर्यंत त्यांनी या ओव्हर मध्ये प्राप्त केल्यात. कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा, परंतु फटका चांगला आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत बाहेर 4 धाब्यांसाठी. चौकार 4 आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती. 24 मध्ये करायचे होते एकूणच 61. उर्वरित अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील तिसऱ्या ओव्हर मधील एका चेंडूचा खेळ बाकी. बॉल तयार आणि पुन्हा एकदा एज. प्रांजल कबुली आपण या ठिकाणी पाहिली. उमेश यांच्या माध्यमातून एज लागली, तसं त्यांनी मैदान सोडलं. पंचांनी बोट उंच करण्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने त्यांची प्रांजल कबुली आपण त्या ठिकाणी पाहिली. स्वतःमधील असणारी गुणवत्ता त्यांनी दाखवली, खरेपणा त्यांनी दाखवला आणि पुन्हा एकदा सल्यूट असेल उमेश यांच्यासाठी. खेळाडू वृत्ती काय असते ना हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही किती मोठे खेळाडू आहात ना त्यापेक्षा प्रामाणिक क्रिकेट तुम्ही कसं खेळता हे दाखवलं उमेशनं आणि उमेश तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक. धावफलक स्थिरावेल ते 42 या अंकावरती. जसा फलंदाज अनिकेत बाद झाला ना तसा आपण पाहतोय पत्त्याचा डाव जसा कोसरला जातो ना तसं खऱ्या अर्थानं
कोसळला आता खऱ्या अर्थानं M3 चॅलेंजर आज संघ या मॅचमध्ये परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेट गमावले जात आहेत आणि तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये M3 चॅलेंजर या टीमची परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही विजयासाठी 50 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू आणि आता विजयासाठी 50 धावसंख्येची गरज आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. येणाऱ्या आता 18 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज आहे. अजूनही काही या मॅचमध्ये घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. जर इथून पुढे जर आक्रमण झालं तर धावसंख्येचा पाठलाग करू शकतील फलंदाज, परंतु या ठिकाणी पंचाने बोट उंच केलं आकाशाकडे आणि फलंदाज त्या ठिकाणी होईल बाद. विकेट त्या ठिकाणी प्राप्त करण्यात आली. आता नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण आर्यला त्या ठिकाणी पाहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय की डॉट बॉल येईल. आता थोडंसं मित्र म्हणून काढता पाय या मॅच मधून घेतलाय. समजलंय आता मित्र म्हणून तमामकडे रसिकांना आणि सर्व खेळाडूंना की या मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं आता थोडंसं अवघड बनेल. आघाडीचे 3-4 जे खेळाडू होते प्रामुख्याचे प्रीमियर लीग मध्ये आपण तेच पाहतो. आघाडीचे 3-4 खेळाडू फार महत्वाचे असतात आणि ते 3-4 विकेट जर गमावल्या तर तदनंतर आपण पाहतो धावसंख्येचा पाठलाग होणं थोडंसं कठीण असतं. परंतु आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केलं होतं की MPL माथेरान प्रीमियर लीग जे पडद्यामागचे हिरो आहेत ना त्यांना फ्रंटफूट वरती आणण्याचं काम या ठिकाणी आदरणीय प्रसादभाई सावंत आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने केलंय. आणि इथेच तुम्हाला चमकायचंय. आम्ही हेच नेहमी उल्लेख करतो, अभी नाही तो कभी नाही. तुम्ही जर इथेच चमकलात ना तर तुम्हाला बरेचसे संघ आहेत, 6-7 संघ आहेत खऱ्या अर्थानं माथेरानमध्ये, त्या संघांमध्ये खेळण्याची संधी तुम्हाला मिळाली जाईल. दोन धाबा या चेंडूवरती मिळत आहेत आणि 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचलते 45 या 45 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 47 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित या षटकातील आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये हा फटका गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. आज प्रतीक शिंदेचा पहिल्या आघाडीच्या 2 डावांमध्ये आपण पाहिलं त्याच्यावरती आक्रमण जरूर झालं, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये काय लाजवाब कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. एकूणच धाबा मिळाले या चेंडूवरती 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 47 या धावसंख्येवरती. या मॅच मध्ये त्यांनी 50 देखील लगावली. गोलंदाजी देखील त्याची चांगली राहिली आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच ताकदवर. पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येईल. व्हाईटच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 48 या धावसंख्येवरती. रोहित बिरामने यांना आम्ही विनंती करतो की आपण अक्षय परब यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, फक्त फ्लिक केलं या फटक्याला. नजाकत होती, टायमिंगचा उपयोग केला आणि तदनंतर बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलंय. 6 धाब्यांसाठी षटकाराने या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 54 या धावसंख्येवरती. आता शेवटचे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 38 धावसंख्येची.
येणारे 12 बॉल आणि आता 38 धावसंख्येची गरज आहे. योग बिरामने हा गोलंदाज आपण त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. अंडर 17चा हा खेळाडू असावा. जबरदस्त कामगिरी त्याची या स्पर्धेमध्ये संधी त्याला दिली आहे, परंतु आता स्वतःला सिद्ध करत युगने या अगोदर देखील चांगली गोलंदाजी केली आहे. अंडर 15चा तो खेळाडू आहे. पहिलाच बॉल विकेट मिळण्याची शक्यता आहे. झेल ड्रॉप त्या ठिकाणी किलत करण्यात येत आहे. युगचा त्या ठिकाणी उत्साह बघा चांगला होता, त्याला असं वाटलं होतं पहिल्याच बॉलवरती विकेट आपण प्राप्त करणार आहोत. अंडर 15चा खेळाडू, बरंचसं क्रिकेट त्याला अजूनही खेळायचं आहे, परंतु सुरुवात त्याने चांगली केली आहे या षटकाची. एक धाव मिळेल, एकेरी धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 55 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी धावचीत स्वरूपात विकेट गमावावी लागेल. चला न्यू बॅटर, लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. फलंदाज या ठिकाणी पंकज बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विकेटची पडझड, जसं फलंदाज विजय आकडे बाद झाला, तदनंतर अनिकेत बाद झाला, आकाश बाद झाला, उमेश बाद झाला आणि आता पंकजला त्या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. 12 मध्ये 38ची गरज होते. आता शेवटचे 10 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षक वेगाने त्या ठिकाणी येत आहेत. कोणतीही धाव त्या ठिकाणी मिळणार नाही. आता विजयाचे द्वार खुले केले गोलंदाज युग या गोलंदाजानं. 3 चेंडू चांगले टाकायचे होते. आता उर्वरित येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलर युग तयार आहे. छोट्या कदचा हा गोलंदाज, परंतु इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. आणि 2 रन्स या चेंडूवरती मिळतील 2 धाबेच्या मदतीनं. 57 धाबा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. उर्वरित आता शेवटच्या 8 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये सिंगलला त्या ठिकाणी प्राधान्य. सिंगल डबलला आता काहीच फरक पडणार नाहीये. 58 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 34 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. 7 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज. फटका खेचलाय, बॅकफूट पंच हा फटका, परंतु एकच धाव, एका धाबेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. शेवटच्या आता 6 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे. मयुरजी कदम सांगून गेले की पहिल्या आघाडीच्या 1-2 सामन्यामध्ये जर अशी बॅटिंग केली असते, अशी गोलंदाजी केली असती, तर मॅचमध्ये सातत्यपूर्वक राहिले असते, स्पर्धेमध्ये राहिले असते रिया 11 हा संघ. परंतु सध्याच्या घडीला देखील आपण पाहतोय की त्यांना संधी आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही, परंतु त्यांचे प्रयत्न चांगले आहेत. नाहीये संधी, नाहीये, परंतु प्रयत्न चांगले आहेत त्यांचे मैदानाच्या आतमध्ये. आर्यन आता बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला पाहतोय. नवीन गोलंदाजांना या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्यात येतोय. शेवटची मॅच आहे, परंतु आता शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटचे 6 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे. आर्यनला बॉलिंग ट्रॅकवरती छोट्या कदचा हा खेळाडू. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन त्याने टाकलाय. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 60 या धावसंख्येवरती. 32 धावसंख्येच्या अजूनही विजयासाठी गरज आहे. बघा संदीपजी गायकवाड सर, त्यांना माहिती आहे की नवोदित खेळाडू निर्माण होणं गरजेचं आहे आणि त्याकरता त्यांनी सांगितलं की त्या जर साईडनं त्या एंडनं जर तुम्ही खऱ्या अर्थानं आपण पाहतोय
तुम्ही गोलंदाजी केली तर तुमचा अचूक टप्पा पडेल आणि चांगल्या लेंथवरती पडेल. आणि जर तुम्हाला ती लाईन तुम्हाला गवसली तर जरूर तुमची गोलंदाजी अचूक टप्प्याची आणि गोलंदाजीवरती असताना नियंत्रण हटणार नाही. हेच वैशिष्ट्य आहे संदीपजी गायकवाड सर यांचं. त्यांच्या अगेन्स्ट जो खऱ्या अर्थानं M3 चॅलेंजर संघ की त्यांच्या विरोधात नाही आहे, परंतु नवीन नवीन खेळाडू घडले पाहिजेत हाच त्यांचा ध्यास असतो. कायमस्वरूपी नवीन समालोचक असतील, अंपायर असतील, त्यांना संधी भरपूर. आता आपण पाहतोय की शेवटचे 5 बॉल आणि 32 धाबसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 32 धाबसंख्येची गरज. बॉल तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. शेवटचे निर्णायक आता 4 बॉल आणि विजयासाठी 32 धाबसंख्येची गरज आहे. 4 बॉल 32. चार बॉल आणि आता 32 धाबसंख्येची गरज. दमदार स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये लॉप केलं आणि लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सिक्सर. आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 66 या धाबसंख्येवरती. येणारे शेवटचे 3 बॉल आणि 3 चेंडू आणि 26 धाबसंख्येची गरज आहे. बॉल तयार. स्विच हिटचा हा फटका सक्सेस ठरतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 70 या धाबसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 22 धाबसंख्येची गरज आहे. 2 चेंडू आणि आता 22 धाबसंख्येची गरज. 2 बॉल मध्ये 22 धाबसंख्येची गरज. पहिला वाईट. पहिला बॉल वाईट आहे का? 2 चेंडू बाकी आहेत. पहिला बॉल वाईट आहे का विकेट आहे? पहिला बॉल वाईट आहे. पंचांनी स्ट्राईक आपण पहिल्या साईड घ्यायला सांगितली पलीकडची. पहिला बॉल वाईट आहे. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसरा चेंडू डॉट, षटकार, चौकार. हा आईवा जेलला आपण पाहतो 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेवटच्या आता 2 चेंडू शिल्लक आहेत. चला 2 चेंडू टाकून झाले असते. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हा 22चा येतोय चौकार. शेवटचा आता चला चला ठीक आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की आज सामना जिंकलाय तो रिया 11 या टीमनं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जात आहे ते प्रतीक शिंदे याला. 50 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकारली तो ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रतीक शिंदे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ